दिशा सालियांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर. दिशावर लैंगिक अत्याचार झालेला नाही, तर दिशाचे वडील आणि वकिलांचे आदित्य ठाकरेंवर आरोप. मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये लैंगिक अत्याचार झाला नसल्याचं स्पष्ट. दिशाच्या मृत्यूचं कारण डोक्याला गंभीर इजा, अनेक फ्रॅक्चर झाल्यामुळे दिशाचा मृत्यू, तर शरीरावर सुद्धा जखमा असल्याचं रिपोर्टमध्ये नमूद. दिशा सायलेंट प्रकरणामध्ये ज्या व्यक्तीवर आरोप होत आहेत ती व्यक्ती पदावर असेल तर निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही. राजीनाम्याची मागणी येणं स्वाभाविक आहे. प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. आदित्य ठाकरे नार्को टेस्टला तयार का होत नाही? दिशा सायलेंट मृत्यू प्रकरणावरून भावना गवळींचा सवाल. वरुण सरदेसाईंशी बोलताना हरामखोर आहेत ते, असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे हरामखोर कुणाला म्हणाले? चर्चा सुरू. ठाकरे हरामखोर कुणाला म्हणाले हे तेच सांगू शकतात. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर राम कदमांची प्रतिक्रिया. हातात रिकामं पुस्तक घेऊन संविधान वाचवण्याच्या गोष्टी करतात. काँग्रेसकडून जम्मू काश्मीरमध्ये 370 लागू करण्याचा प्रयत्न. विधान परिषदेमध्ये चित्रा वाघ यांची कवितेमधून विरोधकांवर टीका. मिस्टर बीननी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या डस्टबिनमध्ये टाकली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. शिंदे मोदींच्या डस्टबिनमध्ये होते, ठाकरेंनी केली होती टीका. पंतप्रधान मोदींशी बंद दाराआड चर्चा केल्यानंतर उद्धव ठाकरेंना घाम फुटला. ते 3 ग्लास पाणी प्यायलंय. विधानसभेत उपमुख्यमंत्री शिंदेंचा दावा. मुंबईतील रस्ते चांगले करतोय म्हणून विरोधकांना पोटदुखी. 15 वर्षांमध्ये डांबर का सांबर कोणी खाल्ला? नाव न घेता एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर कोचक टीका. सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून ते मुंबईकडे पाहत होते. राजाचा जीव पोपटामध्ये, तसा काहींचा जीव मुंबईच्या रस्त्यात. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. खरा गद्दार आणि खुद्दार कोण? महाराष्ट्रानं निवडणुकीमध्ये दाखवून दिलं. एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कामराला उत्तर. कुणाल कामराचे आरोप सुपारी घेऊन. कामराचा स्वैराचार, व्यभिचार सुपारी घेऊन केलेला. एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमधून शिंदेंची कामरावर टीका. अनिल परबांच्या टीकेवरून मनीषा कायंदेंची कविता. मनीषा कायंदेंचं कवितेतून अनिल परबांना उत्तर. मनीषा कायंदे सरड्यापेक्षा जलद रंग बदलतात. अनिल परबांनी केली होती टीका. कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात विधान परिषदेमध्ये हक्कभंग. भाजपा आमदार प्रवीण दरेकरांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला. अंधारेंनी व्यक्त केलेली भाषा सभागृहाचा अवमान. प्रवीण दरेकरांची टीका. मी सभागृहामध्ये 56 जण पायाला बांधून फिरते असं म्हणाले नाही. माझ्यावर हक्कभंग आणण्यापेक्षा सभागृहात विभत्स हातवारे करणाऱ्यांवर हक्कभंग आणा. सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ यांच्यावर निशाणा. हक्कभंगाविरोधात कुणाल कामराला कोर्टामध्ये जाता येणार नाही. विधानसभेचे अध्यक्ष कुणाल कामराला शिक्षा देऊ शकतात. वकील असीम सरोदे यांची माहिती. पहिल्या समन्सनंतर हजेरी न लावल्यानं कॉमेडियन कुणाल कामराला दुसरं समन्स. पोलिसांच्या दुसऱ्या नोटिशीनंतरही कामराकडून नवीन व्हिडिओ ट्विट. कुणाल कामराच्या व्हिडिओला टी सिरीजची कॉपीराईट नोटीस. कुणाल कामरानं टी सिरीजच्या गाण्याची वाद्यगीतं वापरल्यानं नोटीस. टी सिरीजच्या नोटिशीला कुणालचं ट्विट करत उत्तर. फडणवीसांविरोधात कट रचला तेव्हा संविधान कुठे होतं? राणेंना जेलमध्ये टाकलं तेव्हा तुमचं संविधान कुठे होतं? सुपारी घेऊन बदनामी करण्याचं काम सुरू. उपमुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल. गद्दार उपाधी मिटवण्यासाठी धर्मवीरवर कोट्यवधी खर्च केले. मात्र कुणाल कामराच्या कवितेनं धर्मवीरच्या खर्चावर पाणी फिरलं. सुषमा अंधारेंची शिंदेंच्या शिवसेनेवर टीका. कामरावरून विधानसभेतील दुडगूस लोकशाहीला शोभणारा नाही. कामरासारखे हॉटेल चालवणं म्हणजे डान्स बारची जुळी भावंड. स्टँडअप कॉमेडियनवरून संभाजी भिडेंची कुणाल कामरावर टीका. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर इतरांवर वैयक्तिक हल्ले करण्यासाठी केला जाऊ शकत नाही. कुणाल कामराच्या शिंदेंवरील गाण्यानंतर योगी आदित्यनाथ यांची टीका. सामनातून कुणाल कामराचं गाणं पुन्हा छापलं. कामरा प्रकरणामध्ये शिंदे बदनाम झालेत. शिंदे म्हणजे चेष्टेचा विषय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुन्हा सामनातून डिवचण्याचा प्रयत्न. कुणाल कामराचा गुन्हा इतका मोठा नाही असं वाटतं. विडंबन केलं तर हा गुन्हा आहे का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल. कुणाल कामराची मानसिक स्थिती बिघडलेली असावी. कामराला घटनेचं गांभीर्य नसावं. योगेश कदमांची कुणाल कामरावर टीका. मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांच्याकडून कुणाल कामराचे आभार. आम्हा डोंबिवलीकरांच्या व्यथा मांडल्याबद्दल आभार. कुणाल कामराचं गाणं ट्विट करत राजू पाटलांनी मानले आभार. एकाही इतिहासकाराकडे वाघ्या व श्वानाबाबत पुरावा नाही. राजसन्यास नाटकामध्ये वाघ्याबाबत दंतकथा. संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया. वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाप्रकरणी जातीचा विषयच नाही. वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचं आपण स्थलांतर करू शकतो. संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया.
औरंगजेबाची कबर हटवू नये आणि वाघ्या कुत्र्याची समाधी काढावी. संभाजीराजेंच्या भूमिकेशी आम्ही सहमत. संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांचे माढ्यामध्ये वक्तव्य. छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मीय नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हिंदू धर्माच्या रक्षणासाठी होते. शिवराय सर्वधर्म समभाव मानणारे होते हे चिकटवलं गेलंय. संभाजी भिडेंची प्रतिक्रिया. शरद पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक. सर्व नेते बैठकीला उपस्थित राहणार. दुपारी 3 वाजता बैठक होणार. मुंबईच्या दादरमधील कार्यालयामध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आयोजनावरून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांमध्ये वाद. नाशिकच्या साधू महंतांची आज पत्रकार परिषद. साधू महंत पत्रकार परिषदेमध्ये काय बोलणार याकडे लक्ष. विरोधी पक्षनेत्याची निवड करायची नसेल तर सरकारनं जाहीर करावं. आम्ही आमच्याकडून प्रयत्न केला. अध्यक्षांना पत्र दिलं. सरकारकडे बहुमत तरी का घाबरत आहे. भास्कर जाधव यांचा सवाल. बाजूच्या खुर्चीचा निर्णय अध्यक्ष ज्या दिवशी घेतील तो मान्य. विरोधी पक्षनेते पदाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान. तर घाई गडबडीमध्ये निर्णय घेणार नाही. अध्यक्ष नार्वेकरांचं वक्तव्य. विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी उत्तम भाषण केलं. त्यांचं अभिनंदन. भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया. प्रशंसा केल्याबद्दल जाधवांचे आभार. पण विरोधी पक्षनेत्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडेच. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. विरोधी पक्षनेत्याची निवड व्हायला हवी. मोठ्या मनानं विरोधी पक्षनेत्याची निवड करा. जयंत पाटलांसह विजय वडेट्टीवारांची मागणी. विरोधी पक्ष पूर्णपणे नापास झाला. कुणाल कामराच्या मुद्द्यामध्ये गुंतण्याची काय आवश्यकता नव्हती. भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचा विरोधकांवर निशाणा. विरोधी पक्षनेता निवड विधानसभा अध्यक्षांचा अधिकार. लोकसभेला 10% संख्या नव्हती तेव्हा तिकडेही विरोधी पक्षनेता नव्हता. अजित पवार यांची प्रतिक्रिया. पवारांच्या राष्ट्रवादीतून आमच्याकडे आमदार येतील या चर्चेला अर्थ नाही. सगळ्यांनी आहे तिथेच राहावं आणि काम करावं. अजित पवारांची प्रतिक्रिया. अध्यक्षांच्या कर्मचाऱ्याच्या ऑफिसात सत्ताधारी आमदार गेले. लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजेत असं आमदारांनी विचारलं. विधानसभेत भास्कर जाधवांचा गंभीर आरोप. भास्कर जाधवांच्या बोलण्यात तथ्य असल्यास पुरावे द्यावे. एफआयआर दाखल करू. भास्कर जाधवांच्या आरोपानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर महायुतीमध्ये मतभेद. पालकमंत्रीपदाबाबत बोलताना अजित पवारांचं विधान. अधिवेशनानंतर पालकमंत्रीपदाबाबत निर्णय झाला पाहिजे. मुख्यमंत्री पालकमंत्रीपदाबाबत निर्णय घेतील. सुनील तटकरे यांची माहिती. नियमांची पायमल्ली करून हे अधिवेशन चालवलं गेलं. सभागृहात विरोधकांना बोलू दिले जात नाही. विरोधक बोलायला उभे राहिले की गोंधळ घातला जातो. अनिल परब यांचा आरोप. खोट्या पावत्यांद्वारे पार्किंगच्या नावाखाली पैसे गोळा करणं सुरू. सुनील प्रभूंकडून विधानसभेमध्ये मुद्दा उपस्थित. मरीन ड्राईव्ह वरळी नाका मंत्रालयाजवळ पैसे गोळा करणं सुरू. सुनील प्रभू यांची प्रतिक्रिया. विविध जिल्ह्यातील नगरसेवक सरपंचांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. मुक्तागिरी निवासस्थानी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश. अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, पुणे आणि मुंबईतील ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांचा प्रवेश. बीएमसीनं कोविडमध्ये खरेदी केलेली कोट्यवधींची सामग्री कुठे आहे. अंधेरी पूर्वचे आमदार मुर्जी पटेल यांचा सवाल. सामग्री प्रकरणी चौकशी लावण्याची पटेल यांची मागणी. सामग्री प्रकरणी सविस्तर माहिती दिली जाईल. मंत्री शंभूराजे देसाईंचं उत्तर. बीड हत्येच्या संपूर्ण घटनेला वाल्मिक कराड याने गाईड केल्याचं सीडीआरमधून समोर. कृष्णा आंधळेनं कराड आणि विष्णू चाटेला फोन केला होता. बीड हत्या प्रकरणामध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद. संतोष देशमुखांची हत्या मोठ्या कटाचा परिपाक. अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला खंडणीसाठी धमकी देण्यात आली. कृष्णा आंधळेचाही गुन्ह्यामध्ये सहभाग. अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांचं स्पष्टीकरण. पुढील सुनावणी 10 एप्रिलला. सुदर्शन घुलेनं अवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. तिरंगा हॉटेलमध्ये कराड यांच्यासह इतर आरोपींची बैठक झाली. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद. आम्ही कोर्टाकडे साक्षीदारांचे आणि आरोपींचे जबाब मागितले. व्हिडिओ आणि सीडीआरचीही मागणी पण ते अजून दिले नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचे वकील अनंत तिडकेंची माहिती. सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यू प्रकरणाचा अंतिम अहवाल बाकी. अंतिम अहवाल आल्यानंतरच गुन्हा दाखल होणार की नाही हे स्पष्ट होणार. गोरे काय प्रकरण आहे याचा तपास मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्रपणे करावा. राऊतांची मागणी. तर मुख्यमंत्री तपास भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ खडसे यांचा आरोप. जळगावमध्ये काँग्रेसच्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये वाद. काँग्रेसचे राज्य सहप्रभारी बीएम संदीप यांच्यासमोरच वाचावाची. जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार आणि अनिल शिंदेमध्ये वाद. कोरटकरच्या 3 दिवसांच्या कोठडीच्या सीसीटीव्ही फुटेजची इंद्रजित सावंत यांची वकिलांमार्फत मागणी. सीसीटीव्ही फुटेज कोर्टाच्या कामासाठी आवश्यक असल्याचं कारण.
लोकसभेत सहकार विद्यापीठाच्या विधेयकावरील चर्चेमध्ये औरंगजेबाचा मुद्दा, शिंदेंच्या शिवसेनेचे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांमध्ये वाद, नरेश म्हस्केंच्या भाषणावर अरविंद सावंतांकडून पॉइंट ऑफ ऑर्डर उपस्थित. यंदाच्या निवडणुकीमध्ये जेवढा जातीयवाद झाला तेवढा आयुष्यात पाहिला नव्हता. प्रताप चिखलीकरांनी निवडणुकीत आलेला कटू अनुभव सांगितला. जातीयवाद संपावा यासाठी चिखलीकरांचं देवाकडे साकडं. आनंदाचा शिधा, लाडकी बहीण योजना उधळपट्टी नाही, सरकारी योजनांना उधळपट्टी म्हणणाऱ्यांना जनता धडा शिकवेल. एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची तपासणी होणार. नंदुरबारमधील महिलांची आर्थिक स्थिती तपासली जाणार. अंगणवाडी सेविका लाभार्थी महिलांची आर्थिक स्थिती तपासणार. दावोसमध्ये स्वाक्षरी केलेल्या 17 प्रकल्पांना मंजुरी. उद्योग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत प्रकल्पांना मान्यता. प्रकल्पांमधून 4 लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित. राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा. वादळी वाऱ्यामुळे हंगामी पिकांसह द्राक्ष आणि टरबूज बागा भुईसपाट. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान तर अनेक भागात गजरांचे पत्रे उडून गेल्याची घटना. सांगलीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. वादळी वाऱ्यामुळे काही भागातील वीज पुरवठा खंडित. वादळी वाऱ्यामुळे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष बागा भुईसपाट. शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान. सरकारनं तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. अमरावतीमध्ये तापमान वाढल्यानं बाजारामध्ये टरबुजांची मागणी वाढली. टरबूजचे दर घसरल्यानं शेतकरी चिंतेत. 100 रुपयांमध्ये 7 किलो टरबूज विकण्याची वेळ. टरबूज उत्पादक शेतकऱ्यांचा खर्चही निघेना. धुळ्यामध्ये भाजीपाल्याचे दर वाढले. 300 रुपये कॅरेटनं टोमॅटोची विक्री. चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. नंदुरबार जिल्ह्यामधील 639 ग्रामपंचायतींसाठी आरक्षण जाहीर. 639 ग्रामपंचायतींपैकी 322 ग्रामपंचायतींवर महिलांचं आरक्षण. सर्वाधिक ग्रामपंचायतींवर महिला राज्य राहणार. निवृत्त आरटीओ अधिकारी वजंग खरमाटेंची ईओडब्ल्यूकडून चौकशी होणार. एकनाथ शिंदेंची विधान परिषदेत घोषणा. खरमाटेंचा परिवहन विभागाच्या कामामध्ये हस्तक्षेप. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची भीती दाखवून खरमाटे वसुली करतात. दरेकरांचा विधान परिषदेमध्ये आरोप. पुण्याच्या ससून रुग्णालयामधून पळून गेलेल्या आरोपीला सातारा पोलिसांकडून अटक. आरोपीला कराड पोलिसांनी ताब्यात दिलं. आरोपीवर 354 कलमांतर्गत गुन्हा दाखल. परभणीच्या गंगाखेड तालुक्यामधल्या गुप्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारामध्ये निष्काळजीपणा. अनुभवी अभियंता नसल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह. भाविकांमध्ये नाराजी. नंदुरबारच्या तळोदामधील शेतकरी पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित. डिसेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे कापूस आणि सोयाबीन पिकाच्या मोठं नुकसान. शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा. जळगावच्या शेतकऱ्यांसाठी जिल्हा बँकेची मोठी घोषणा. 31 मार्चपूर्वी कर्जफेडीवर 0% व्याजदराचा लाभ मिळणार. बँकेचे चेअरमन संजय पवार यांची माहिती. उल्हासनगरमध्ये 18 बोगस डॉक्टरांवर कारवाई. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल. पोलिसांकडून कारवाई सहकार्य मिळत नसल्याचा महापालिकेचा आरोप. बीडचे निलंबित पीएसआय रणजित कासलेंची गाडी फोडली. रणजित कासलेंचे धनंजय मुंडेंवर आरोप. मुंडे समर्थकांनी गाडीच्या काचा फोडल्याचा कासलेंचा आरोप. निवडणुकीमध्ये कराड मुंडेंच्या गाड्या अडवल्या म्हणून बदली. मालमत्ता कर थकवणाऱ्या थकबाकीदारांना नवी मुंबई पालिकेचा दणका. जप्त मालमत्तांची एप्रिलपासून विक्री सुरू होणार. 425 मोठ्या थकबाकीदारांना नवी मुंबई पालिकेची नोटीस. उल्हासनगर महापालिकेमध्ये तब्बल 825 कोटींची कर थकबाकी. कर वसुलीसाठी अभय योजनाही निष्प्रभ ठरली. महापालिकांकडून कठोर कारवाईची आवश्यकता. कर वसुलीसाठी पुण्यामधील भोर नगरपालिका ॲक्शन मोडवर. शहरामध्ये 17 ठिकाणी लावली थकबाकीदारांची नावं असलेले बॅनर. नगरपालिकेकडून कर वसुलीसाठी 11 पथकं तयार. प्रशासनाकडून शहरातील 5 मालमत्ता सील. धुळ्याच्या दोंडाईच्या नगरपालिकेचा 182 कोटी 10 लाखांचा अर्थसंकल्प सादर. मुख्याधिकारी आणि प्रशासक देवेंद्र परदेशींनी अर्थसंकल्प सादर केला. पालघरमधील जलजीवन मिशन योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात कष्टकरी संघटना आक्रमक. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाला आंदोलकांचा घेराव. निकृष्ट कामांविरोधात तातडीनं कारवाई करण्याची मागणी. अहिल्यानगरच्या दाहुरमध्ये महापुरुषांच्या पुतळ्याचं विटंबन. संतप्त जमावानं 3 तास नगर मनमाड महामार्ग रोखून धरला होता. पुतळा विटंबना प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञाताविरोधात गुन्हा. आरोपीला 2 दिवसात अटक करण्याची मागणी. जळगाव महापालिकेवर डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचा मोर्चा. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करण्याच्या मागणीसाठी मोर्चा. सुशोभीकरण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. बदलापुरातील बड्या गृहप्रकल्पामध्ये ग्राहकाची फसवणूक. कागदावर दुप्पट क्षेत्रफळ, प्रत्यक्षात मात्र क्षेत्रफळ अर्ध्यापेक्षाही कमी दिल्याची माहिती. ग्राहकाच्या तक्रारीवरून बिल्डर विरोधात गुन्हा दाखल. बिल्डरला अटक होण्याची शक्यता.
नंदुरबारमधील जिल्हा परिषद आणि खासगी मराठी माध्यमिकमध्ये सीबीएसई पॅटर्न सुरू होणार. शिक्षण विभागाकडून सीबीएसईची तयारी सुरू. जिल्हा परिषद आणि मराठी माध्यमिकची पटसंख्या कमी होत असल्यानं सीबीएसईचा पॅटर्न राबवला जाणार.